राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढलेलो आहोत आणि त्यामुळे ती आहेच. सावंतसाहेब, तुमचे 8 नगरसेवक आहेत, तिथं तुमचा पाठिंबा हा काँग्रेसलाच असेल का? 100% असं का? तुमच्याकडनं महापौर पदाची मागणी केली जाते अशी माहिती काँग्रेस. तुम्ही काही सांगाल, आमच्याकडे पक्षाचे प्रमुख ठरवतात, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलेले आहे. परभणी आणखी चंद्रपूर, एका ठिकाणी काँग्रेस सभा असेल, एका ठिकाणी शिवसेना. सावंतसाहेब, एकीकडे सांगितलं जातं संविधानासाठी लढतात तुम्ही वगैरे, आणि हे नगरसेवकाची दिल्लीवारी, त्यांचे हॉटेलचे खर्च, हे काय सुरू आहे? अरे कधीतरी संविधानाच्या गप्पा मारतात काळे साहेब, अरे वा, काय मोठा प्रश्न विचारला हो. जरा ते बीजेपीला विचारा ना जरा. ओ बापरे, सुरतचा लोकांनी तुम्हाला खर्च, मतदान केलंय ना. अहो आज मला असं वाटतं सुरतचा खर्च कुणी केला, गुवाहाटीचा खर्च कुणी केला, गोव्याचा खर्च कुणी केला, हे जरा काढलात का? पुढच्या प्रश्नाची उत्तर देते. काँग्रेसचा विषय संपत नाहीये. सन्मान्य खासदार सावंत साहेबांनी सांगितल्यानंतर माझा तुम्हाला ऐकायचं तर आपण तिकडे यावं. ठाकरेंनी भाजपसोबत युती नाही असं स्पष्ट केल्यानंतर आता सुनील केदार यांनी अरविंद सावंतांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे. चंद्रपूर महापालिकेसंदर्भात सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं या भेटीला महत्त्व आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.